ठाकरे बंधूंप्रमाणेच गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात पवार कुटुंब एकत्र येण्याची चर्चा आता जोर धरताना दिसते आणि सगळ्या चर्चांना अधिकचं बळ देण्याचं काम करतायत दोन्ही राष्ट्रवादीकडून होणारी विधानं। अजित पवार असोत किंवा अगदी रोहित पवार, दोघांच्याही वक्तव्याने मनोमिलनाच्या चर्चांना आता उभारी मिळते। बघूया। फक्त कुटुंबाच्या बाबतीत बोलायचं झालं तर तसं पवार कुटुंब एक आहे। थोडेफार मतभेद असतील ते सुद्धा मिटावेत, अजून जास्त ताकदीने एकत्रित आलं पाहिजे असं आम्हाला व्यक्तिगत परिवाराच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी वाटतं। आणि याची मध्यस्थी जर कोण करू शकतं आणि करण्याची क्षमता आणि पद ज्याच्याकडे आहे तर त्या सुप्रियाताई आहेत। एकीकडे अहिल्यानगरमध्ये रोहित पवार कुटुंब एकत्र येण्याबाबत सकारात्मक विधान करत होते, तर दुसरीकडे पुण्यात एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात अजित पवार आपल्या काका काकींच्या आठवणीत रमले। पक्षफुटीनंतर एकमेकांना टाळणाऱ्या पवारांच्या भेटीगाठींचा सिलसिला सुरू असल्याचं सध्या पाहायला मिळतंय। त्यामुळे दोनही बाजूंना आता परतीचे वेध लागल्याचंही बोललं जातंय। पुण्यातल्या कार्यक्रमात दादांनी त्यांच्या आयुष्यातल्या पहिल्या भाषणाचा किस्सा सांगितला आणि या भाषणावेळीचं प्रतिभा पवार आणि शरद पवारांचं महत्त्व सुद्धा अधोरेखित केलं। मी कधी भाषण केलेलं नव्हतं आणि माझ्या घरातल्या काकी, प्रतिभा काकी त्या लांब कुठंतरी गाडी लावून बसलेल्या होत्या। आता ही काय बोलतो काय करतोय, आणि मी भाषण करायला उठलो, मला पण असा दरदरून घाम सुटला होता, हातपाय लटलट कापत होते। म्हणलं आता हे जर असलं आपलं चित्र समोर गेलं बारामती लोकसभा मतदारसंघाच्या, तर मतदार म्हणते ज्याला ह्याला बोलता येत नाही, कशाला आपल्या पुढे उभा आहे। त्याच्यामुळं मी सगळं काही डोक्यामध्ये आणलं आणि म्हणलं काय व्हायचं ते होईल। याला साहेब एवढं बोलतात तर आपल्याला एवढंच बोलता येईल, आणि त्याच्यानंतर ते भाषण केलं। दादा जुन्या आठवणींना उजाळा देत असताना दुसरीकडे रोहित पवारही कुटुंबाच्या मनोमिलनाचं महत्त्व सांगत होते। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी साहेब आणि दादांमध्ये समेट होणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि दोन्ही पवारांमधला हा दुरावा पवार कुटुंबातली एकच व्यक्ती संपवू शकते असं म्हणत त्यांनी एक प्रकारे सुप्रिया सुळेंनाच मध्यस्थीचं साकडं घातलंय। जर थोडेफार मतभेद असतील ते सुद्धा मिटावेत, अजून जास्त ताकदीने एकत्रित आलं पाहिजे असं आम्हाला व्यक्तिगत परिवाराच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी वाटतं। राजकीय दृष्टिकोनातून शेवटी निर्णय हा आदरणीय पवार साहेब जे आमच्या पक्षाचे नेते आहेत आणि त्या पक्षाचे नेते हे अजितदादा आहेत, या दोघांनी निर्णय घेण्याची त्या ठिकाणी जरूरत आहे आणि याची मध्यस्थी जर कोण करू शकतं आणि करण्याची क्षमता आणि पद ज्याच्याकडे आहे तर त्या सुप्रियाताई आहेत। अगदी काही दिवसांपूर्वी जेव्हा पवारांच्या एकत्र येण्याची चर्चा झाली तेव्हा सुप्रिया सुळेंनी या मनोमिलनाचं स्वागतच केलं। मतभेद मिटले तर आनंदच होईल असंही त्यांनी सांगितलेलं। आता शरद पवार, अजित पवार जो निर्णय घेतील तो अनेक वर्ष मी मानतच आली आहे, तर आज का नाही मानणार? मग तो एकत्र यायचा असेल तरी जो काय ते निर्णय घेतील, मी तुम्हाला म्हणलं तसं की मी एक लोकप्रतिनिधी आहे, जर तरची उत्तरं द्यायचा मला अधिकार नाही। पवारांमध्ये लवकरच ऑल इज वेल होणार अशा चर्चा रंगत असतानाच पुण्यातल्या कार्यक्रमात अजित पवारांनी आजच्या राजकारणावर केलेली टिप्पणी सुद्धा मार्मिक मानली जाते। अलीकडच्या काळामध्ये लोक विचार करतात, आता कोण कुठं जातोय, कोण कुठं जातोय, त्याचा मागचा पुढचा विचार करत नाही, विचारधारेचा विचार त्या ठिकाणी करत नाही, अशा बऱ्याच गोष्टी आहेत। खरं तर माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे की राजकारण ही सेवा आहे, ही स्पर्धा नाहीये। सध्या राष्ट्रवादीच्या दोनही बाजूंकडनं विरोधी सूर कमी झालाय। पवारांनी नेहमीच घर आणि राजकारण खूप कटाक्षानं वेगळं ठेवलंय। त्यामुळे आगामी काळातली राज्य आणि देशपातळीवरची समीकरणं जुळवण्यासाठी पवार एकत्र आले तर कुणालाही आश्चर्य वाटणार नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।